हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जनरल सायन्स. आणि त्यामधला आपला 8th चॅप्टर आहे अवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन, म्हणजेच आपली अस्थिसंस्था आणि त्वचा. तर हा जो चॅप्टर आहे हा तुमचा स्कूलमध्ये ऑलरेडी लर्न करून झाला असेल, तुम्ही तो व्यवस्थित रीड केला असेल. तर चला, आजच्या या सेशनमध्ये आपण यावरचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करूयात. म्हणजेच याचा कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सशी रिलेटेड जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. And the first question is, fill in the blanks with the proper word. Okay, आणि याच्यामध्ये question A. The place where two or more bones are connected is called a. तर जिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे एकमेकाला जोडलेली असतात त्या जागेला काय म्हणतात? तर त्या जागेला जॉइंट म्हणतात, म्हणजेच सांधा. बी. सेल्स ऑफ एपिडर्मिस कंटेन अ पिगमेंट कॉल्ड. आता बघा, त्वचेचा जो वरचा थर आहे त्याला काय म्हटलं जातं? एपिडर्मिस म्हटलं जातं. तर याच्यामध्ये ज्या कशाचा रंगद्रव्य आहे? तर त्याच्यामध्ये आहे मेलॅनिन या नावाचा रंगद्रव्य आहे. सी क्वेश्चन. अँड आर द टू लेयर्स ऑफ द ह्युमन स्किन. मानवी जी त्वचा आहे याचे दोन थर कोणते आहेत? तर त्यातली पहिली आहे एपिडर्मिस आणि डर्मिस, म्हणजेच अंतत्वचा आणि बाह्य त्वचा. डी क्वेश्चन. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज डिवायडेड इंटू पार्ट. म्हणजे मानवी अस्थिसंस्था ही किती भागात विभागलेली आहे? आणि याचा आन्सर आहे ती 2 भागामध्ये विभागली आहे. चला, आपण आता सेकंड क्वेश्चन बघूयात. पण त्याच्या आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेयर्स. आणि याच्यामध्ये कॉलम ए आणि कॉलम बी दिलेले आहेत. तर याचा आन्सर आपण बघूयात. बघा, इथे कॉलम ए आणि कॉलम बी. पहिल्यांदा फर्स्ट आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, म्हणजे ज्याला म्हणतात उखळीचा सांधा. आणि याच्यासाठी आहे शोल्डर, म्हणजे तो कुठं असतो? खांद्यामध्ये असतो. त्यानंतर हिंज जॉईंट. हिंज जॉईंट हा म्हणजेच याला बिजागरीचा सांधा असं म्हणतात. बिजागरीचा सांधा. आणि हा असतो नी म्हणजे गुडघ्यामध्ये. आणि तिसरा आहे ग्लिडिंग जॉईंट, म्हणजेच सरकता सांधा. आणि हा असतो वेस्ट, म्हणजे आपल्या मनगटामध्ये. राईट. तर अशा पद्धतीने आपण हे मॅच द पेयर्स केलेले आहेत. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. राईट और रॉंग, बरोबर आहे की चुकीचं आहे ते सांगायचं आहे. इफ रॉंग, राईट द करेक्ट सेंटेन्स. ओके. मग याच्यामध्ये बघा, ए. बोन्स आर सॉफ्ट. तर हाडे ही मऊ आहेत किंवा हाडे ही मृदू आहेत. तर आपली हाडे मऊ आहेत का? नाहीत, आपली हाडे कठीण आहेत. त्यामुळे आपण आन्सरमध्ये काय लिहिणार? हे स्टेटमेंट कसं आहे? रॉंग स्टेटमेंट आहे. सो इथून पुढे आपलं हे करेक्ट स्टेटमेंट आपण लिहित आहोत. बोन्स आर हार्ड, म्हणजे आपली हाडे ही कठीण आहेत. देन
बी क्वेश्चन, द ह्युमन स्केलेटन प्रोटेक्ट्स द इंटरनल ऑर्गन्स. ओके, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, मानवी अस्थि संस्था जी आहे ही आपले अंतरिंद्रिय जे आहे यांना संरक्षण देते. तर हे सेंटेन्स बरोबर आहे, सो आपण आन्सर मध्ये राईट लिहितो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फोर्थ क्वेश्चन, पुट अ टिक मार्क ॲट द प्रॉपर प्लेस. आणि याच्यामध्ये क्वेश्चन ए, द सिस्टीम विच गिव्स आवर बॉडी अ डेफिनाइट शेप टू. तर अशी कोणती संस्था आहे आपल्या शरीरामधली जी आपल्या शरीराला आकार देते. तर याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए एक्सेटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपली अस्थि संस्था, आणि डी आहे ऑप्शन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच रक्ताभिसरण संस्था. तर या चारींपैकी सी हा जो आहे ऑप्शन हा करेक्ट आहे. स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थि संस्थेमुळे आपल्या शरीराला योग्य तो आकार मिळतो. सो आपण आन्सर मध्ये सी स्केलेटल सिस्टीम आणि त्याच्या पुढे असे टिक मार्क केली आहे. बी, द जॉइंट इज सीन इन फिंगर्स अँड टोज. म्हणजे आपल्या हाताची जी बोटे आहेत किंवा जे अंगठा आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा जॉईंट म्हणजे सांधा बघायला मिळतो किंवा असतो. तर बघा ऑप्शन आहेत हिंज जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट, इमूव्हेबल जॉईंट अँड ग्लिडिंग जॉईंट. आता तुम्हाला हिंज जॉईंट म्हणजे काय सांगितलेलं आहे. हिंज जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा, बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा, इनमुव्हेबल जॉईंट म्हणजे न हलणारा, आणि ग्लिडिंग जॉईंट म्हणजे सरकता किंवा याला अनियमित सांधा असं सुद्धा म्हणतात. तर आता बघा याच्यामधला करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे ए म्हणजेच हिंज जॉईंट. स्टुडंट, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तसेच तुम्हाला इतर कोणत्या सब्जेक्टचा असंच एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. फिफ्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वर्ड्स. ओके, म्हणजे आपल्या शब्दात आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. आणि याच्यामध्ये फर्स्ट ए क्वेश्चन, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ युअर स्किन. आपल्या त्वचेची काय कार्य आहेत. सो चला आन्सर बघूयात. द फंक्शन्स ऑफ द स्किन आर, फर्स्ट, प्रोटेक्ट्स द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल, बोन्स, ऑर्गन सिस्टीम्स एक्सेट्रा. तर आपल्या त्वचेचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीरातील आतील भाग जे आहेत, स्नायू आहेत, हाडे आहेत, तसेच अंतरिंद्रिय जे आहेत यांचं संरक्षण करणे. सेकंड, हेल्प टू प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या शरीराची जी आर्द्रता आहे ती राखून ठेवण्याचं काम सुद्धा त्वचा करत असते. सिंथेसाइज व्हिटॅमिन डी. तर जीवनसत्व ड हे त्वचेमध्ये तयार करण्याचं काम त्वचा करत असते. देन फोर्थ आहे रेग्युलेट्स बॉडी टेम्परेचर बाय रिलीजिंग स्वीट. तर आपल्या शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ आहेत हे टाकाऊ पदार्थ घामाद्वारे आपली त्वचा बाहेर टाकत असते आणि त्यामुळे आपल्या शरीराचे जे टेम्परेचर आहे हे रेग्युलेट ठेवत असते. फिफ्थ आहे गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम हीट अँड कोल्ड. थंडीच्या दिवसामध्ये उष्णतेमध्ये आपल्या शरीराचं संरक्षण करते. फंक्शन्स ॲट द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आता सिक्स्थ काय आहे बघा, सेन्सरी ऑर्गन ऑफ टच म्हणजे स्पर्श या इंद्रियाचं सुद्धा काम ही आपली त्वचा करत असते. ओके, तर हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर, राईट.
चला नेक्स्ट बी क्वेश्चन बघूयात. व्हॉट शुड यू डू टू कीप द बोन्स स्ट्रॉंग अँड हेल्दी? म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरातील जी हाडे आहेत ही स्ट्रॉंग अँड हेल्दी राहण्यासाठी काय कराल? ओके, आणि आन्सर आहे टू कीप द बोन्स स्ट्रॉंग अँड हेल्दी. फर्स्ट बघा, वी शुड इन्क्लूड कॅल्शियम अँड फॉस्फरस रिच फूड इन अवर डाएट. तर आपल्या आहारामध्ये आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस युक्त अन्न घेऊ. सेकंड, वी ऑल्सो इन्क्लूड विटॅमिन डी रिच फूड इन अवर डाएट. त्याचबरोबर विटॅमिन डीचा सुद्धा आपण समावेश करू. नेक्स्ट आहे वी गेट दीज फ्रॉम मिल्क प्रोडक्ट्स, लिफी व्हेजिटेबल्स, मीट अँड एक्सपोजर टू सनलाईट. तर हे सगळे हे जे विटॅमिन आहेत ते आपल्याला कशापासून मिळतात? मिल्क, दुधापासून बनवलेले पदार्थ, पालेभाज्या, मांस, मटण, अंडी आणि सूर्यप्रकाशापासून मिळतात. वी शुड एक्सरसाइज रेग्युलरली. त्याचबरोबर आपला जो व्यायाम आहे हा सुद्धा रेग्युलर असला पाहिजे. सी क्वेश्चन, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टीम? ओके, स्केलेटल सिस्टीम, ह्युमन स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपली अस्थिसंस्था. तर याची काय काय फंक्शन्स आहेत हे विचारलेलं आहे. सो स्टार्ट करूयात आपला आन्सर. द फंक्शन्स ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टीम आर, फर्स्ट, गिव्स अ डेफिनाइट शेप टू द बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीराला तो व्यवस्थित असा आकार देतात. सेकंड, प्रोव्हाइड्स सपोर्ट टू द बॉडी. त्याचबरोबर आपल्या शरीराला सपोर्ट सुद्धा मिळतो. थर्ड, प्रोटेक्ट अँड डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. आपल्या शरीरातले आतले जे आंतर इंद्रिय आहेत किंवा इतर जे ऑर्गन्स आहेत यांना संरक्षण देतात. डी क्वेश्चन, which are the various reasons due to which our bones might break? म्हणजे अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडं तुटतात? तर ती कोणती कारणं बघा. आन्सर, द बोन्स इन अवर बॉडी माइट ब्रेक ड्यू टू. कशामुळे तुटतात? फर्स्ट, लॅक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. सेकंड आहे ड्यू टू फ्रॅक्चर बिकॉज ऑफ अन ॲक्सिडेंट ऑर अ फॉल. तर ॲक्सिडेंट झाल्यामुळे किंवा आपण पडल्यामुळे हाडाचं फ्रॅक्चर होतं. लॅक ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन, योग्य तो पोषण आहार न घेतल्यामुळे. अँड फोर्थ आहे ड्यू टू इफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी. तर शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे सुद्धा हाडं मोडू शकतात. Now, E question, what are the different types of bones? How many types are there? Give example of each. अच्छा, तर इथं काय सांगितलेलं आहे? हाडांचे वेगवेगळे प्रकार कोणते, ते किती आहे आणि त्याचे एक्झाम्पल त्याचे आपले विचारलं आहे. सो आन्सर बघा, देअर आर 4 टाइप्स ऑफ बोन्स इन अवर बॉडी. टाइप्स बघा. फर्स्ट मध्ये फ्लॅट बोन्स म्हणजे चपटी हाडे, आणि त्याचं एक्झाम्पल स्टेरनम इन द चेस्ट. सेकंड आहे स्मॉल बोन्स म्हणजे लहान लहान हाडे, स्टिरअप इन ईच इयर, तर कानांमध्ये असतात ती ही लहान हाडे. थर्ड आहे इरेग्युलर बोन्स म्हणजे अनियमित हाडे, आणि ही कुठे असतात? वर्टिब्रेटा पोस्टेरियर म्हणजेच बॅक साईडला ऑफ द बॉडी. आणि फोर्थ आहे लॉंग बोन्स म्हणजे लांब हाडे, फेम्युर ऑर थाय बोन्स म्हणजे आपल्या मांडीमध्ये जे असतं ती या टाईपमध्ये असतं. लॉंग बोन्स, लांब हाड्याचा हा प्रकार आहे. आणि आता त्याचे एक्झाम्पल सुद्धा इथं दिलेले आहेत. फ्लॅट बोन्स, स्टेरिनम इन द चेस्ट. स्मॉल बोन्स, स्टिरअप इन द इयर.
irregular bones, vertebrata posterior of the body, and long bones, femur or thigh bone. नेक्स्ट आहे 6th क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन इफ. तर असं असतं तर काय झालं असतं हे विचारलं आहे. ए क्वेश्चन, देअर आर नो जॉईंट्स इन अवर बॉडी. जर आपल्या शरीरामध्ये सांधेच नसते तर काय झालं असतं. आन्सर बघा, इफ देअर आर नो जॉईंट्स, तर जर सांधेच नसते इन अवर बॉडी, वी विल बी स्टँडिंग लाईक अ ट्री विदाउट एनी मुवमेंट. तर आपण एखाद्या उभ्या झाडाप्रमाणे कुठलीही हालचाल न करता राहिलो असतो. वी कॅन मूव्ह ओनली बिकॉज ऑफ जॉईंट्स. आपली जी काही सर्व हालचाल आहे, वाकणे, चालणे, बसणे, उठणे, हे सगळं कशामुळे आहे, हे जॉईंट्स असल्यामुळे, आपल्या हाडांच्या मध्ये जे सांधे आहेत ह्याच्यामुळे आपल्या या सगळ्या हालचाली चालू आहेत. जर असे जॉईंट्सच नसते तर आपल्याला कोणतीच हालचाल करता येणार नाही. त्यामुळे we can move only because of joints. B question, there is a no melanin pigment in our body. ओके, आता मेलॅनिन आपल्या त्वचेच्या वरच्या थरामध्ये असतं. जर ते नसतंच तर काय झालं असतं. आन्सर बघा, we will not have protection from ultraviolet rays. म्हणजेच हे जे मेलॅनिन आहे हे आपल्या हे सूर्याच्या पासून जे अतिनील किरणे येतात यापासून आपल्या शरीराचं ते संरक्षण करतं. तर ते जर नसतंच तर आपलं प्रोटेक्शन होणार नाही अँड आवर स्किन विल बिकम व्हाईटिश. आणि मेलॅनिन हे आपल्या त्वचेमध्ये असल्यामुळे आपल्या त्वचेचा रंग समजतो. जर ते नसतेच तर आपल्या त्वचेला कोणताच रंग नसणार. Our skin will become whitish. C question बघा, instead of 33 vertebrae in our body, we had one single and straight bone. तर आपल्या मणक्यामध्ये जी 33 अशी हाडांची साखळी बनलेली आहे ती जर नसती आणि त्याच्या जागी जर एकच सिंगल आणि स्ट्रेट हाड असतं तर काय झालं असतं. आणि आन्सर आहे, वी कॅन नॉट बेंड डाऊन ॲट अवर विल. आपल्या इच्छेनुसार आपल्याला खाली वाकताच आलं नसतं जर अशा पद्धतीचे 33 साखळीचे जे मणक्याची हाडं आहेत ती नसती तर. आणि त्याच्या जागी जर एक सारखं सिंगल स्ट्रेट हाड असतं तर आपल्याला खाली वाकता आलं नसतं. नाव नेक्स्ट 7th क्वेश्चन, आणि हा आहे या आपल्या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन, ड्रॉ डायग्राम्स. याच्यामध्ये फर्स्ट आहे टाइप्स ऑफ जॉईंट्स. सांध्याचे प्रकार विचारलेले आहेत आणि हा क्वेश्चन इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते बिकॉज 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. राईट द टाइप्स ऑफ जॉईंट अँड ड्रॉ असं सांगितलं जातं. सो बघा इथे फर्स्ट आहे हिंज जॉईंट, सेकंड आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा, अँड थर्ड आहे ग्लिडिंग जॉईंट. ओके, तर या डायग्रामची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. बी आहे स्ट्रक्चर ऑफ स्किन आणि त्याची डायग्राम ही अशा पद्धतीची आहे. वरचा हा जो लेयर आहे याला म्हटलं जातं एपिडर्मिस, त्यानंतरचा आतला जो आहे याला डर्मिस, आणि खालचा जो आहे लेयर याला सबकटीज म्हणजे हायपोडर्मिस असं म्हटलं जातं. ओके, सो ही नावं सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. आणि चला, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू, बाय.